नमस्कार. तर आज मी बनवायला घेतली मेथीची भाजी. त्यासाठी आधी मी ना भाजी धुवून घेते. आता भाजीत पाणी घालून ठेवलं आणि लगेच ना मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतले. भाजी ना पाण्यातून सेपरेट करून घेते आणि कढईतलं पाणी फेकून कढई मी एकदा स्वच्छ धुवून घेणार आणि हीच कढई जी ती आपल्याला फोडणीला ठेवायची भाजीच्या फोडणीसाठी. आता इथे मी सगळी भाजी जी ती पाण्यातून सेपरेट करून घेतली. कढई एकदा परत दुसऱ्या पाण्याने धुते आणि भाजीच्या फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवते. आता फोडणी आधी ना मला ह्या भाजीला घालायचं होतं शेंगदाण्याचं कूट. तर त्यासाठी मी आधी शेंगदाणे भाजायला टाकले कढईमध्ये. कोणत्या पण भाजीत तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरत असाल तर शेंगदाणे आधी नक्की भाजून घ्या. त्याने भाजीची चव खूप छान लागते. आता शेंगदाणे भाजून झाले होते. कढईमध्ये तेल टाकलं. हिरवी मिरची आणि लसूण आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते छान तळून घेते. याच्यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसूण कमी गॅसवर तळला जातो आहे तोपर्यंत शेंगदाण्याचे इथे मी पाणी घालून बारीक करून घेतले. शेंगदाण्याची पेस्ट तयार केली आणि आता हिरवी मिरची लसूण छान तळला गेला होता. तर त्याच्यात मेथीची भाजी टाकली सगळी आणि मेथीची भाजी ती तेलामध्ये मी एक 5-10 मिनटं छान परतून घेणार आहे. तेलामध्ये छान भाजी परतल्या गेली की लवकर शिजते, त्यामुळं इथे थोडासा वेळच द्यायचा भाजीला. आणि नंतर जो आपण ओल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो यात घातला आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी घातलं. परत एकदा मिक्स केलं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घट पातळ बघून यात मी पाणी सोडते. जसं मला हवं आहे तसं चवीनुसार मीठ घालणार आणि भाजीला एक छान उकळी येऊ देणार. तर आता बघा भाजीला उकळी आली आहे आणि अशी माझी शेंगदाण्याचं वाटण घालून मेथीची भाजी तयार होती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.